लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पूर्णा येथील आधारवड सीताराम आप्पा एकलारे यांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न। रक्तदान, श्रेष्ठदान, निबंध स्पर्धा, वृक्ष लागवड, गरजूवंतांना आर्थिक मदत कार्यक्रमाचे आयोजन। बातमी पूर्णा। परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील आधारवड संबोधित म्हणून मानणारे शहरासह ग्रामीण भागातील नागरिक पूर्णा शहरात ज्यांनी शिक्षणाचं वैभव केलं, श्री गुरुबुद्धी स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे माजी कार्याध्यक्ष सीताराम आप्पा बाबाराव आप्पा एकलारे यांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष नंदी केसवर शिवाचार्य कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते। या कार्यक्रमास वाशिमचे शिक्षण अधिकारी विठ्ठल भुसारे, पूर्णा तहसीलदार माधव बोथीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील, गटशिक्षण अधिकारी बालाजी कापसीकर, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, संस्थेचे कोषाध्यक्ष उत्तमराव कदम, कार्याध्यक्ष प्रमोद अण्णा एकलारे, नगराध्यक्ष प्रतिनिधी संतोष अण्णा एकलारे, संस्थेचे सचिव अमृतराज कदम, गोविंदराव कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के राजकुमार, उपप्राचार्य डॉक्टर गजानन कुरुंदकर, डॉक्टर शिवसाम कापसे, प्रवेशक उमाशंकर मिटकरी, उपप्राचार्य बालाजी खराटे आदी प्रामुख्याने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजक सहसमन्वयक डॉक्टर रवी बर्डे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर पुष्पा गंगासागरे, डॉक्टर अजय कुर्रे, रक्तदान शिबिराचे प्रमुख साईनाथ चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले। पंचक्रोशीतील सर्व जाती जमातीच्या जास्तीत जास्त रक्तदात्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता। या कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्राध्यापक शेख सर यांच्यासह सर्व प्राध्यापक वृंद, प्राध्यापिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचा रविवार असताना सुद्धा सहभाग होता। आभार प्रदर्शन प्राचार्य के राजकुमार यांनी केले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागणकर।